तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव आता ईश्वरीच्या घरातून बाहेर पडत असतो. सुप्रिया त्याला चांगलं बोललेले आहे आणि त्या गोष्टीमुळं तो खुश झालेला आहे. सुप्रियानं त्याला व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि आता तो घरातून बाहेर पडत असतो. तेवढ्यात पाठीमागून राकेश आणि ईश्वरी पाहत आहेत की अर्णव घरातून बाहेर पडत आहे. हे सगळं पाहून राकेशला तर काय करावं ते कळत नाही आहे, कारण आता जर का त्याने पाहिलं तर आपलं काही खरं नाही हे त्याला माहीत आहे. तो वळून आपल्याकडं बघायच्या आतच तो ईश्वरीला म्हणतो की मला या माणसाचं तोंड देखील पाहण्याची इच्छा नाही आहे. ईश्वरी म्हणते काय झालं? तो म्हणतो मला अजिबात हा माणूस आवडत नाही, कारण तो तुझ्यावर खूप ओरडतो, त्यामुळं मी ह्याचं तोंड देखील पाहणार नाही. असं म्हणून तो तोंड न बघताच जाण्याचा प्रयत्न करतोय. इकडं सुप्रिया त्याचा फोन विसरलेला आहे. तो फोन घेते आणि आता तो फोन ती अर्णवला देण्यासाठी येत असते. अर्णव अजूनही सुप्रियाकडेच तोंड करून असतो. त्याला माहिती नसतं की पाठीमागं राकेश आणि ईश्वरी आहेत. आता त्याने सुप्रियाकडून फोन घेतलेला असतो आणि तो वळणार असतो. त्याच्या अगोदरच राकेशने ईश्वरीला सांगितलं आहे की मी इथं थांबणार नाही, मी निघून जाणार आहे, कारण मला या माणसाचं तोंड पाहायचं नाही आहे. ईश्वरी म्हणते ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा. आणि एवढं बोलून राकेश पटकन तिथून सटकलेला असतो. खरं तर राकेशला अर्णवला भेटायचं नाही आहे, पण का भेटायचं नाही आहे हे ईश्वरीला अजून माहिती नसतं. तेवढ्यात सुप्रियाचं लक्ष ईश्वरीकडे जातं. सुप्रिया म्हणते की बघ ईश्वरी पण आलेली आहे. राकेश निघून गेलेला असतो. एकटी ईश्वरीच पाठीमागं उभा असते. अर्णव पाहतो तेव्हा एकटी ईश्वरीच त्याला दिसते. अर्णव आपल्या घरी आलेला पाहून ईश्वरी मात्र तेवढी खुश झालेली नाही आहे, कारण आत्ताच अर्णवने तिला घरातून हाकलून दिलेलं होतं आणि त्यानंतर स्वतः अर्णवच आपल्या घरी का आलेला आहे असा प्रश्न तिच्या डोळ्यापुढं आहे. त्याला पाहून ती अजिबात खुश झालेली नाही, ही गोष्ट त्याला देखील समजलेली असते. आता ईश्वरी त्याच्याच दिशेने येत असते. ईश्वरीच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत आहे. ती अजिबात खुश नाही आहे हे अर्णवला तिच्याकडं पाहिल्याबरोबर दिसतं. ईश्वरी म्हणते की तुम्ही कसं काय इथं आलेला आहात? अर्णव म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? ईश्वरी म्हणते तुम्ही अपमान करून लोकांना पाठवून देता, त्याच लोकांच्या घरी परत माघारी कसं काय येता? अर्णव म्हणतो मला इथं बोलवलेलं आहे म्हणून मी आलेलो आहे. तुला असं वाटतंय का की मी विनाकारण तुझ्या घरी आलो आहे? ईश्वरी म्हणते तुम्ही विनाकारण येणार नाही ते मला माहिती आहे. सुप्रिया तेथेच असते. ती म्हणते ईश्वरी तू कसं बोलतेस, तुला कळतंय का? ईश्वरी म्हणते सगळं कळतंय. सुप्रिया म्हणते तुझ्यावर असले संस्कार मी केलेले नाही आहेत. ईश्वरी म्हणते की मला माहीत आहे, पण काही लोकांशी बोलताना आपले संस्कार विसरून जावे लागतात. इतक्या रागानं ईश्वरी बोलत आहे. अर्णव ते सगळे शांतपणे ऐकत असतो. ईश्वरी म्हणते की तुला माहिती नाही आहे आज यांनी घरी काय केलेलं आहे? तेव्हा अर्णव म्हणतो तू काय केलंयस ते देखील सांग. तू माझ्या पर्सनल स्पेसमध्ये येत होती, त्यामुळं मी तुला जे काय असेल ते बोललेलं आहे. ईश्वरी म्हणते पण बोलण्याची काही पद्धत असते. अर्णव म्हणतो पद्धत काय असते? जर का तू माझ्या पर्सनल लाईफमध्ये येत असशील तर मी तुला बोलणार, पर्सनल लाईफमध्ये येण्याचा अधिकार तुला नाही. ईश्वरी म्हणते पण ते सगळं तुमच्या आजीनं मला करायला लावलं होतं, त्यामुळे मी केलेलं होतं. अर्णव म्हणतो सांगितलेलं कोणी का असं ना, पण कोणाचं किती आणि कसं ऐकायचं ते तुला समजलं पाहिजे. आजीनं सांगू दे अथवा कोणी सांगू दे, पण त्यामुळे तू माझ्या पर्सनल स्पेसमध्ये येणं चुकीचं आहे. मी कोणाशी लग्न करावं न करावं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. ईश्वरी म्हणते तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण ज्या पद्धतीनं तुम्ही मला घरात बोलला ती गोष्ट मला अजिबात पटली नाही. अर्णव म्हणतो मग तू देखील घरामध्ये ज्या पद्धतीनं वागलीस ना ती देखील गोष्ट मला अजिबात पटलेली नाही. सुप्रिया दोघांचं भांडण पाहतच राहते. हे दोघं इतकं टोकाचं भांडत असतील असं तिला अजिबात वाटलेलं नसतं. कसं तरी ती ईश्वरीला शांत करण्याचा प्रयत्न करते. ईश्वरी जरा शांत बसते का? तुला कळतंय का ते आपल्या घरी आलेले आहेत असं म्हणून तिने ईश्वरीला शांत करत असते. पण ईश्वरी पेटलेलीच असते. ईश्वरी म्हणते सगळं मला कळतंय, पण हे कसा अपमान करतात ना ते तुला अजिबात माहिती नाही. ते एकदा अपमान करायला लागलेत की माणसांच्या भावनाची त्यांना जरासुद्धा कदर नसते. मग ते नुसते फाड 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 बोलत असतात आणि समोरच्यानं नुसतं ऐकून घ्यावं असं त्यांना वाटत असतं. अर्णव म्हणतो पण मी बोलत असतो त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असतं. विनाकारण मी कोणालाच काही बोलत नाही आणि आज जे काही मी तुम्हाला बोललो आहे त्याच्या पाठीमागं पण कारण होतं, म्हणूनच तुम्हाला बोललेलं आहे आणि ते सगळं कारण तुम्हाला माहीत आहे. ईश्वरी म्हणते कारण जरी माहीत असलं तरी तुमची बोलण्याची पद्धत मात्र अतिशय चुकीची असते. समोरच्याच्या मनाला गोष्टी किती लागत आहेत याचा जरासुद्धा विचार तुम्ही करत नाही. अर्णव म्हणतो तो विचार करण्याची मला गरज नाही आहे, कारण समोरचं जर का त्याचा रस्ता सोडून माझ्या रस्त्यात येत असेल तर मी त्याला बोलणारच. अर्णव देखील अजिबात बॅकफूटवर येत नसतो.
आता एवढं बोलून अर्णव त्याच्या दिशेनं निघून जातो, तर ईश्वरी देखील त्याच्या विरुद्ध दिशेनं घरात निघून जाते. सुप्रियाला कोणाला काय बोलावं तेच कळत नाही. ईश्वरीला थांब म्हणावं का अर्णवला थांब म्हणून त्याला सॉरी म्हणावं याबाबत सुप्रियालाच कन्फ्युजन झालेलं असतं. आता इकडे अविनाश आणि वल्लरी बोलत असतात. अविनाश म्हणत असतो की तू विनाकारण लावण्य आणि अर्णव यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू नको. तेव्हा वल्लरी म्हणते मग तुम्ही देखील ईश्वरी आणि अर्णव यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्हाला माहिती आहे की त्या दोघांचं किती पटतंय ते. आणि हे बरं झालं की आज स्वतः अर्णवनेच तुमच्या ईश्वरीला कामावरून काढून टाकलं. ते हसत हसत म्हणते नुसतं कामावरून कुठं काढून टाकलंय, आता धक्के मारूनच बाहेर काढायचं राहिलेलं होतं. कशा पद्धतीनं तो बोलला कळतंय ना. त्यावरून त्या दोघांमध्ये कसलं नातं आहे हे आता तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. अविनाश म्हणतो ते सगळं मला कळतंय, पण ह्याचा अर्थ अर्णवचं लावण्यावर प्रेम आहे असं अजिबात होत नाही. त्यामुळे लावण्य आणि अर्णव कधीच एकत्र येणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेव. ईश्वरी म्हणते तसं असेल तर अर्णव आणि ईश्वरी देखील कधीसुद्धा एकत्र येणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं त्यांना एकत्र आणण्याचा तुमचा जो फालतू प्रयत्न आहे ना तो बंद करा. तेवढ्यात तेथे आकाश आलेला असतो. आकाश आलेला पाहून दोघेही थांबतात. आकाशला कळतं की ते दोघे आपल्यामुळं थांबलेले आहेत. तेव्हा आकाश म्हणतो तुम्ही दोघं भांडायचं का थांबलाय? मी या घरातला सदस्य आहे आणि घरात काय चाललं आहे ना ते मला चांगलं माहिती आहे. आणि आता मी काय लहान राहिलेलं नाही आहे. मी आल्यानंतर तुम्ही तुमचं तोंड एकदम बंद करायला आणि भांडण बंद करायला. अविनाश म्हणतो ते जरी ठीक असलं तरी आम्हाला असं वाटतं की काही गोष्टी तुला न समजलेल्या बऱ्या. वल्लरी म्हणते का न समजलेल्या बऱ्या? त्याला सगळं समजलं पाहिजे. तेव्हा आकाशच बोलायला लागतो असं असेल तर मला देखील वाटतं की लावण्य आणि अर्णव हे एकत्र न आलेले असं तो बोलत असतो. तेवढ्यात वल्लरीनं त्याचं तोंड बंद केलेलं असतं. मी तुला जेवढं विचारले ना तेवढंच बोलत जा. ज्या गोष्टीवर तुझा सल्ला मागितलेला नाही आहे त्या गोष्टीवर सल्ला देण्याची गरज नाही असं वल्लरीने आकाशला सांगितलेलं असतं. आणि आकाशचं तोंड तिनं बंद केलेलं असतं, कारण आकाश वल्लरीच्या विरोधात बोलत असतो हे तिच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळं त्याला ते वाक्यच पूर्ण करू द्यायचं नाही आहे असं ठरवून तिनं त्याचं ते वाक्य अर्धवट ठेवलेलं असतं. तेव्हा आकाश देखील त्यांच्याजवळ थांबत नाही. आकाश पटकन निघून जातो. अविनाश म्हणतो तू त्याला असं बोलण्याची काहीच गरज नव्हती. तो त्याचं वाक्य बोलत होता, त्याच्या भावना व्यक्त करत होता. तेव्हा त्याचं देखील तोंड वल्लरी बंद करते आणि म्हणते तुम्ही देखील पुढचं काहीच बोलायची गरज नाही. राहिला प्रश्न अर्णव आणि ईश्वरीचा, ते काय करायचं ते मी बघते आणि तुम्ही आता जराही एक शब्दही बोलू नका असं म्हणते. तेव्हा आता अविनाश देखील तिच्याजवळ थांबत नाही. तो देखील निघून जातो. वल्लरी मात्र म्हणते की आता गोष्टी सगळ्या माझ्या बाजूनं घडत आहेत. बघू आता अर्णव ईश्वरीला बोलवतोच कसा. इकडे अर्णव थोडासा विचार करत असतो की आपण खरोखरच वाईट बोललो का? आपल्याकडून खरोखरच काही चूक झालेली आहे का? आपण ईश्वरीला प्रमाणापेक्षा जास्त बोललो का? त्याचं मन त्याला म्हणत असतं की पण तिने देखील आपल्या पर्सनल स्पेसमध्ये येण्याची गरज नव्हती. जर का ती तसं आपल्या पर्सनल स्पेसमध्ये आली नसते तर आपण तिला कशाला वाईट बोललो असतो. पण कदाचित आपण थोडं जास्तच वाईट बोललो आहे असं त्याला वाटायला लागतं. आपण यावर काय करावं बरं असा प्रश्न आता त्याला पडलेला आहे. आपण फोन करून बोलूया का? पण फोन केला तर ईश्वरी नीट बोलणार नाही हे त्याला माहीत असतं. त्यामुळं आता फोन करण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. इकडे आकाश आणि अंजली दोघं बोलत असतात. आकाश म्हणतो आज जे झालं ते खूपच वाईट झालं आहे. अंजली म्हणते हो मला देखील त्या गोष्टी पटल्या नाहीत. बिचारी ईश्वरी तिला आता कामाची गरज आहे पण ती आता काम सोडून निघून गेलेली आहे. अर्णव ज्या पद्धतीनं बोलला त्या पद्धतीनं परत ते आपल्या घरात येईल असं मला वाटत नाही. आकाश सांगत असतो की मला देखील ती गोष्ट पटली नाही. ईश्वरी चांगली मुलगी आहे पण अर्णव तिला खूपच फाडफाड बोललेला आहे. अंजली म्हणते तुला देखील असं वाटतं का? तो म्हणतो हो मला देखील असं वाटतं, पण अर्णव ज्या पद्धतीनं बोलला आहे त्यामुळं आता ते दोघं एकत्र येतील किंवा एकमेकाला बोलतील असं वाटत नाही. त्याचबरोबर तो म्हणतो की अर्णवच्या देखील भावना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जर का त्याचं लावण्याशी पटत नाही तर विनाकारण का बरं त्याचे लग्न लावण्याशी करण्याचा प्रयत्न आजी करते असं तो बोलत असतो. तेवढ्यात अर्णव देखील तिकडून आलेला असतो. अर्णव त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा अंजली म्हणते मला देखील हेच पटतंय. आजी विनाकारण अर्णवला फोर्स करते. त्याचबरोबर ईश्वरीनं जे केलेलं होतं ते अर्णव आणि लावण्या यांना एकत्र आणण्यासाठी केलेलं होतं. असो पण आता ईश्वरी निघून गेलेली आहे. तिला किती जरी कामाची गरज असली तरी ती आता परत आपल्याकडे येणार नाही असं अंजली बोलत असते. आणि हे सगळं अर्णव पाठीमागून ऐकत असतो. अर्णवला समजलं आहे की आपण चूक केलेली आहे, कारण या चुकीमुळे ईश्वरीची नोकरी गेली आहे आणि ईश्वरीला नोकरीची खूप गरज होती आणि त्यामुळंच ती कोणतंही काम करण्यासाठी तयार झालेली होती. ऑफिसमधलं काम मिळालं नाही तर तिनं घरचं देखील काम करण्याचं ठरवलं होतं.
आपलं चुकलंय की काय असा प्रश्न आता त्याला पडलाय. कारण ती कामाची गरज होती म्हणून हे सगळं करत होती असं आकाश आणि अंजली यांच्या बोलण्यातून त्याला समजत आहे. परत एकदा आपण तिला बोलवावं का आणि परत एकदा तिला काम द्यावं का असा विचार तो करतोय. पण त्याला माहिती आहे की जर का आपण तिला बोलवलं तर ती परत माघारी येणार नाही. कारण ती तेवढी स्वाभिमानी आहे हे त्याला माहिती आहे. त्यामुळं आता फोन करून काही उपयोग होणार नाही असं अर्णवला जाणवत आहे. पण आता यावर करावं काय हा प्रश्न त्याला पडलेला आहे. कारण ईश्वरीची मदत करण्याची त्याला इच्छा आहे. पण डायरेक्ट जर का आपण बोललो तर मग मात्र आपण तिला मदत करू शकणार नाही ही गोष्ट त्याला समजलेली आहे. पण आता तूर्त तर आपण काही करू शकत नाही असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येतो. आपल्याकडून खरंच आज थोडं चुकलं आहे असं देखील त्याला जाणवू लागलेलं आहे. यावर आपण ईश्वरीची माफी मागावी का आणि तिला कामाला बोलवावं का, पण ती कामाला येईल का आणि आपल्याला माफ करेल का असे शेकडो प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये येत आहेत. पण आता शांत राहणं गरजेचं आहे असा विचार करून तो शांत राहतो. सकाळ झालेली आहे. अर्णव ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो तेव्हा त्याचे ऑफिसचे लोक त्याच्या समोर आलेले आहेत की जे सेल्समध्ये काम करतात. अर्णव त्यांना बसवतो आणि म्हणतो काय काम होतं आणि कशासाठी आलेले होतात. तेव्हा अविनाश अर्णवला सांगतो की हे दोघे सेल्समध्ये काम करतात आणि सेल्समध्ये सध्या आपण खूप चांगला सेल करतोय हे सांगण्यासाठी ते इथं आलेले आहेत. अर्णव त्यांना विचारतो की बोला काय म्हणताय तुम्ही. तेव्हा ते सांगतात की आपला सेल्स 60% वाढलेला आहे. हे ऐकल्यावर अर्णव एकदम खुश होतो आणि म्हणतो अच्छा ही तर सगळ्यात चांगली बातमी आहे. असं असेल तर आपल्याला आपल्या सगळ्या सेवकांना इन्सेंटिव्ह देणं गरजेचं आहे असा विचार करून त्याने अनाऊन्समेंट केलेली आहे की आपल्या प्रत्येक सेवकाचा 10% इन्सेंटिव्ह त्याला मिळालाच पाहिजे असं तो अविनाशला सांगतो. तेव्हा अविनाश देखील एकदम खुश होतो आणि म्हणतो अगदी छान, मला तुझा हा निर्णय खूप आवडलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक सेवकाला मिठाईसुद्धा देण्यात यावी असं अर्णवने सांगितलेलं असतं. आकाशला या सगळ्या गोष्टी पटत असतात आणि तो अर्णवला म्हणतो की लवकरच आपण तू म्हणतोय त्याप्रमाणे 10% इन्सेंटिव्ह आणि सर्व सेवकांना मिठाई देऊ. लावण्य देखील खुश होते. लावण्य म्हणते खरंच आपला सेल्स खूपच वाढलेला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो हे सगळं कशामुळे झालं आहे ते मला माहिती नाही आहे. आकाश त्याला सांगतो की हे सगळं आपल्याला अमेरिकेची मिळालेली डील आहे त्यामुळं झालेलं आहे. म्हणजे यामध्ये ईश्वरीचा खूप मोठा वाटा आहे. तिला देखील ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत असं त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा लावण्य सांगते की तिला तेव्हाच त्याचे 60,000 रुपये दिलेले आहेत त्यामुळं आता तिला काही देण्याची गरज नाही. त्याचबरोबर आकाश सांगतोय की आता सगळ्यांना पार्टी देखील देणं गरजेचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की नक्कीच आपण सगळ्यांना पार्टी देखील देऊया आणि मिठाई देखील देऊया. आकाशचं असं मत असतं की त्यासाठी ईश्वरीला देखील बोलवणं गरजेचं आहे. पण लावण्य मात्र ईश्वरीला बोलवण्यावर ठाम नाही आहे. ती सांगते की ईश्वरीला अजिबात बोलवायचं नाही कारण ते आता सोडून गेलेले आहे आणि सोडून गेलेल्या माणसाला आपण काही देत नाही. कारण ते आता नोकरी सोडून गेल्यानंतर तिचा पगार पण दिलेला आहे. त्याचबरोबर तेव्हाच तिला पैसे दिलेले आहेत त्यामुळे तिला या आनंदात इन्क्लूड करण्याची काही गरज नाही असं म्हणून तिने ईश्वरीचं नाव बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते. पण अर्णवने आता वेगळीच शक्कल लढवली आहे. आपल्याला आपल्या एम्प्लॉईंना मिठाई द्यायची ना तर त्या मिठाईची ऑर्डर आपण ईश्वरीला देऊया असं त्याने सांगितलं आहे. हे ऐकल्यावर लावण्याला मात्र धक्का बसतो. लावण्या म्हणते तिला ऑर्डर देण्याची काहीच गरज नाही आहे. अर्णव म्हणतो हो तुला माहीत नसेल पण ईश्वरीचं इंदोरला मिठाईचं दुकान आहे आणि इंदोरची मिठाई ही अतिशय फेमस आहे. ही जिलेबी वगैरे इतकी छान बनवते. अप्रतिम अशी जिलेबी आपल्याला खायला मिळेल. आता तिला काहीच बोलता येत नसतं. अर्णव आकाशला सांगतो की आत्ताच्या आत्ता तिला फोन कर आणि सांग की आपली ऑर्डर आपण तिला देत आहोत. हे ऐकल्यावर आकाशला देखील आनंद झालेला आहे. कारण ईश्वरीला काम मिळत नव्हतं आणि ईश्वरीला काम देखील आता या गोष्टीमुळं मिळणार आहे यामुळं आकाश खुश झालेला आहे. खरं तर हे सगळं अर्णवने मुद्दाम घडवूनच आणलेलं आहे. ईश्वरीला त्यामध्ये त्याने मुद्दाम इन्क्लूड केलेलं आहे जेणेकरून ईश्वरीला काम मिळावं असं त्याला वाटत आहे. कारण आपल्यामुळंच ते काम गेलेलं होतं. किमान या मिठाईच्या कारणामुळे तरी तिला 4 पैसे मिळतील या गोष्टीचा विचार करूनच त्याने हे सांगितलेलं असतं. आकाशला देखील त्याची ही गोष्ट पटलेली असते. त्यामुळे आकाश त्याला म्हणतो तू जे म्हणतोयस ना ते अगदी बरोबर आहे. इंदोरची जिलेबी अतिशय फेमस असते. आपण इंदोरची जिलेबी आपल्या सगळ्या सभासदांना आपल्या सगळ्या वर्कर्सना देऊया असं म्हणून तो देखील खुश झालेला असतो. पण लावण्याच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. कारण पुन्हा एकदा अर्णव आणि ईश्वरी एकमेकाशी बोलायला सुरुवात करणार या गोष्टीमुळे ती जरा चिंतातूर झालेली असते.
पण आकाश मात्र एकदम खुश असतो. त्याचबरोबर अर्णव देखील खुश असतो. आता अर्णवला या गोष्टीचा आनंद होत असतो की काही का होईना आपण पुन्हा एकदा ईश्वरीला मदत करतोय. पैशाची मदत जर का तिला झाली तर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील या गोष्टीमुळं तो खुश झालेला असतो. आकाश त्याला म्हणतो की कधी आपण तिला ही ऑर्डर द्यायची आहे. तो म्हणतो लगेच जरी तिला सांगितलं तरी चालू शकेल, कारण आपण काल त्यांना जे काय बोललोय त्यामुळे त्या दुखावलेल्या असतील हे ऐकल्यावर त्यांना बरं वाटेल. इकडे आत्या ईश्वरीच्या वडिलांना म्हणत असते की आता मला असं वाटतंय की कर्ज माझं लवकरात लवकर फेटेल. तेव्हा तो म्हणतो तुला कर्ज फिटायची जर का काळजी वाटत असेल तर मी माझी एखादी FD मोडतो आणि तुला पैसे देऊन टाकतो, तू काहीच काळजी करू नको. तेव्हा ती म्हणते अरे नाही, 2-2.5 लाख रुपये आहेत, तू कशाला काळजी करतोयस, मी सगळं काही मॅनेज करू शकते. मी नमू आणि ईश्वरी काम करतोय ना, आता होऊन जाईल ते सगळं, असं म्हणून ती पैशाची काही काळजी नाही आहे असं त्याला सांगत असते. पण ईश्वरीच्या वडिलांना मात्र खूपच काळजी वाटत असते. 2-2.5 लाखासाठी एवढे सगळेजण तुम्ही काम करतायत, मग पैसे असतात कशासाठी, आपल्या लोकांवर खर्च करण्यासाठीच असतात ना, त्यामुळं मी लगेच ते पैसे देऊन टाकतो असं तो म्हणत असतो. पण आत्या मात्र ऐकत नसते. आत्या म्हणते त्याची काहीच गरज नाही आहे. आता ईश्वरी म्हणते आता मी आज पुन्हा एकदा काम शोधायला जाणार आहे. काल राकेशजीने मला एका ठिकाणी जायला सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी जाते आणि पुन्हा एकदा मला काम मिळतंय का नाही बघा. आज रात्री जेव्हा मी माघारी येईल तेव्हा माझ्याकडं काम असेल असं ती सांगत असते. आत्या म्हणते हो, आता राकेशनं सांगितलं म्हणल्यानंतर नक्कीच तुला काम मिळणार, कारण राकेशजी सांगतात अगदी तसंच होत असतं. आता इथे ईश्वरीचे वडील मात्र खुश नसतात, कारण त्यांना असं वाटत असतं की काम एवढ्या पैशासाठी हे सगळ्यांना काम करावं लागत आहे. तर इकडे अर्णव अजून चिंतातूर आहे असं आकाशला वाटत असतं. आकाश अर्णवला म्हणतो आता तू खुश आहेस का. अर्णव म्हणतो म्हणजे तू काय म्हणतोयस, आता आपण ईश्वरीला ऑर्डर देणार आहे या गोष्टीमुळे तू आनंदी आहेस असं मला वाटतं. अर्णव मात्र तो आनंद जराही व्यक्त होऊ देत नाही. अर्णव म्हणतो मी खुश असण्याचं काय कारण आहे. तो म्हणतो मग आता ईश्वरीचा जॉब तुझ्यामुळे गेला होता, पण आता तुझ्यामुळेच तिला ही संधी पुन्हा एकदा मिळत आहे, त्यामुळे तू खुश असशील असं मला वाटत होतं. तेव्हा अर्णव लगेच तो विषय बदलतो आणि म्हणतो मला असं वाटतंय या गोष्टीवर आपण न बोललेलं बरं. मी खुश असण्याचं काहीच कारण नाही आहे, तू जरा वेगळा आणि उलटा विचार करतोयस असं मला वाटतंय. तुला जे काय वाटतंय तसं काहीच नाही आहे. मी ईश्वरीला मुद्दाम हे काही दिलेलं नाही आहे. ती जिलेबी चांगली बनवते ते मला माहीत आहे, असं म्हणूनच मी तिला काम देतोय. आता आकाशने तिला फोन लावलेला असतो आणि तो तिला खुशखबर देत असतो की आपल्या ऑफिससाठीची जी काही मिठाई करायची आहे त्याचं कॉन्ट्रॅक्ट आम्ही तुम्हाला देणार आहोत. इकडे जेव्हा ती फोन उचलते तेव्हा ती म्हणते की कसलं कॉन्ट्रॅक्ट. तो सांगतो की आम्हाला मिठाई पाहिजे आहे आणि ती तुझ्याकडूनच पाहिजे आहे, कारण तुमचं इंदोरला मिठाईचं दुकान आहे, त्यामुळं आम्हाला असं वाटतंय की ऑफिसच्या एम्प्लॉईंना जी मिठाई द्यायची आहे ती तू स्वतः बनवावी. अर्णव आता हे सगळं ऐकत असतो आणि अर्णव ऐकतोय म्हणून मुद्दाम आकाशने फोन लाऊडस्पीकरवर टाकलेला असतो. पण ईश्वरी मात्र चांगलीच चिडलेली असते. तिला आता अर्णवसाठी कोणतंच काम करण्याची इच्छा उरलेली नाही आहे आणि ती डायरेक्ट मला असल्या ऑर्डरची अजिबात गरज नाही असं म्हणते. मी माझं कष्ट करू शकते, तुमच्या ऑर्डर घेण्याची मला काहीच गरज नाही. आणि असं पण आमचं मिठाईचं दुकान इथं नाही आहे, ते इंदोरला आहे, त्यामुळं आम्ही इथं मिठाई तयार करत नाही असं म्हणून तिने अर्णवचा प्रस्ताव उडवून लावलेला असतो. असं होईल असं अर्णवला वाटलेलं नसतं, पण एका क्षणात अर्णवची ऑर्डर घेण्याचं तिने कॅन्सल करून टाकलेलं असतं. त्याचबरोबर ती ऑर्डर अर्णवची आहे म्हणून मी घेत नाही असं देखील सांगायला ती विसरलेली नसते. आकाशने तर लाऊडस्पीकरवर फोन ठेवलेला असतो. त्याला असं वाटत नसतं की ईश्वरी असं काहीतरी बोलेल, आपण पटकन ऑर्डर घेऊ आणि अर्णवबद्दल काहीतरी चांगलं बोलेल असं त्याला वाटलेलं असतं. पण घडतं मात्र उलटंच. तिने आकाशला बोलते की मला अर्णव यांनी दिलेली ऑर्डर घेण्याची अजिबात इच्छा नाही आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून अर्णवला गोष्ट मनाला लागते. अर्णवला असं वाटलेलं असतं की ऑफिसची ऑर्डर आहे, माझी ऑर्डर आहे म्हणल्यानंतर ईश्वरी ती घेईल, कारण तिला सध्या पैशाची गरज आहे. ईश्वरी सांगते की मला पैशाची गरज आहे तरी देखील मी तुमची ऑर्डर घेणार नाही आणि आज मी जॉब मिळवणार आहे असं देखील ती बोललेली असते. आकाश आणि अर्णव यांना ईश्वरीचे त्या बोलण्याने चांगलंच खटकलेलं असतं. त्यांना गोष्ट वाईट वाटलेली असते, पण आता ती ईश्वरी देखील दुखावलेली असते, त्यामुळंच तिने एवढं सगळं बोललेलं असते ही गोष्ट अर्णवला माहीत आहे. अर्णव एकदम स्तब्धच राहतो, कारण त्याला माहीत आहे की ईश्वरी एकदा नाही म्हणल्यानंतर ती ऑर्डर अजिबात घेणार नाही. आकाशला काय बोलावं तेच कळत नसतं. आकाश फोन बंद करतो आणि आपण उगाच लाऊडस्पीकरवर फोन ठेवला आहे असा विचार त्याच्या मनामध्ये येतो. अर्णव देखील शांत बसलेला आहे. त्याला देखील कळत नाही आहे की आपण आता नक्की यावर काय रिॲक्ट करायला पाहिजे,
कारण आपण तिच्या चांगल्यासाठीच ऑर्डर देत होतो, पण आता तिला ती ऑर्डर घेण्याची अजिबात इच्छा नाही आहे हे त्याला समजलेलं आहे. फोन बंद करून ईश्वरीला आता असं वाटत असतं की खरंच आपण ऑर्डर घ्यायला पाहिजे होती का नाही, पण नाही घेतली तेच बरं झालं. पुन्हा एकदा मला त्यांच्यासमोर जाण्याची इच्छा नाही असं म्हणून ती आता आपण ऑर्डर घ्यायचीच नाही या गोष्टीवर ठाम झालेली असते. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की एक ट्रॉफी घेऊन अर्णव ईश्वरीकडे आलेला आहे. अचानक आलेला अर्णव आणि त्याच्यामध्ये असलेली ट्रॉफी पाहून ती म्हणते की हे काय आहे, तेव्हा तो म्हणतो ही बेस्ट लूजरची ट्रॉफी आहे. काम करायच्या अगोदरच तुम्ही हार मानली ना, त्यामुळं ही ट्रॉफी मी तुम्हाला देणार आहे. जो काम करायच्या अगोदरच हार मानतो तो लूजर असतो, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही लूजर आहात. मी तुम्हाला काहीतरी काम दिलेलं होतं, पण ते तुम्ही डायरेक्ट नाही म्हणून टाकलं आहे, म्हणजे ही ट्रॉफी तुमच्यासाठीच आहे असं तो तिला म्हणतो. तेव्हा ईश्वरी चिडते म्हणते असं असेल तर मी तुमचं चॅलेंज उचलते आणि लक्षात ठेवा मी लूजर नाही आहे, मी विनर आहे. लवकरात लवकर तुम्ही बेस्ट विनरचा टॅग तयार करून आणा आणि ह्या ट्रॉफीला चिटवा आणि आता तीच ट्रॉफी मी तुमच्याकडून घेणार आहे. तुमचं जे काय चॅलेंज होतं ना ते मला सांगा, ते चॅलेंज मी लवकरात लवकर पूर्ण करून टाकणार आहे असं म्हणून तिने त्यावरचा बेस्ट लूजरचा टॅग काढून टाकलेला असतो. आणि आता मला याच्यावर बेस्ट विनरचा टॅग पाहिजे आणि तो पण तुमच्या हातून पाहिजे आणि ही ट्रॉफी देखील तुम्हीच मला देणार असं म्हणून तिने आता अर्णवचं चॅलेंज उचललेलं असतं. आता कशाप्रकारे ती हे चॅलेंज उचलून पूर्ण करेल आणि तो तिला बेस्ट विनरची ट्रॉफी देईल हे आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.